तो इतका माहीर होता की 3 राज्यांची पोलीस जवळजवळ 4 दशकं त्याला शोधत होती, पण तो त्यांना फक्त फिरवत होता. जंगलाच्या कोपऱ्यान-कोपरा माहिती असलेला त्याचा फायदा त्याने जंगलातील सर्व धोके ओळखून योग्य वेळी तिथून पळ काढण्यासाठी केला होता. तर जंगलात कोणी अनोळखी व्यक्ती एंट्री केली की प्राणी, पक्षी त्याला इशारा द्यायचे. त्याला प्राण्यांची भाषा बोलता यायची, असे स्थानिक लोक आजही सांगतात. लाल चंदन, हत्तीचे दात या गोष्टींच्या तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेला तो परिवारासोबत एकदा निवांत क्षणी होता, तेव्हा त्याच्यावर पोलिसांनी ट्रॅप लावला. बेसावध क्षणी हल्ला केला, तेव्हा रडण्याच्या आवाजाने पकडला जाऊ नये म्हणून त्याने आपल्या स्वतःच्या हातात असलेल्या स्वतःच्या मुलीला नमस्कार, मी अभिषेक मोरे आणि तुम्ही बघत आहात वीरप्पनबद्दल इन्साइट स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये एक वेळ असा होता जेव्हा सामान्य माणूस तर सोडा, पोलीससुद्धा जंगलात गस्तीवर जाताना 10 वेळा विचार करायचे. कारण त्या जंगलात रिअल लाईफ पुष्पा म्हणजेच कुख्यात तस्कर कुस मुनुस्वामी वीरप्पन गौंडर अर्थात वीरप्पन आपले बस्तान मांडून होता, ज्याच्या मर्जीशिवाय जंगलात कोणतीच गोष्ट करणं शक्य नव्हती. कर्नाटकातील गोपीनाथम या गावात त्याचा जन्म झाला. तब्बल 184 लोकांची हत्या, ज्यात 97 पोलिसांचा समावेश होता. त्याला पकडण्यासाठी सरकारने तब्बल 5 कोटीचे बक्षीस ठेवले होते. दाऊद इब्राहिम याच्यानंतर एवढे बक्षीस केवळ वीरप्पनवरच ठेवले होते. त्या काळात 2 अब्ज रुपये किमतीचे एकूण 10,000 टन चंदनाची त्यांनी तस्करी केली होती. त्याला शोधण्यासाठी अंदाजे 100 कोटी रुपये खर्च आल्याचे सांगितले जाते. असं म्हणतात की कोणीही जन्मताच गुन्हेगार नसतो, पण वीरप्पन ही जरा वेगळी केस होती. त्याने लहानपणापासूनच आपल्या काकाला बेकायदेशीर कामात मदत करायला चालू केले होते. तो फक्त 14 वर्षाचा होता जेव्हा त्याने हस्तिदंतांसाठी हत्तीवर गोळी चालून त्याला ठार केलं होतं. वयाच्या 17व्या वर्षी फॉरेस्ट ऑफिसरला मारून गुन्हेगारी विश्वात पठ्ठ्या कुप्रसिद्ध झाला. हळूहळू त्याने आपली गँग तयार केली आणि एक्स्टॉर्शन, किडनॅपिंग यासारख्या गुन्ह्यांकडे तो वळाला. यामुळे लवकरच पोलीस यंत्रणेच्या रडारवर आला. पण वीरप्पनकडे एक ॲडव्हान्टेज होता. तो जिथे वावरतो, तो जिथे राहतो त्या जंगलाचा. कारण त्याचा जन्मापासून तो जंगलातच राहत होता. त्याला जंगलातील सर्व रस्ते, नदी, नाले, घनदाट झाडी आणि मुख्य म्हणजे पळवाटा त्याला माहिती होत्या. मॉडर्न गनच्या जमान्यात वीरप्पन इंग्रजांच्या काळातील 12 गेजची डबल बॅरल शॉटगन वापरायचा. त्याचा वापर लांबचे टार्गेट उडवण्यासाठी होतो. त्याच्यासोबत असलेले सांगायचे की तो 1 किलोमीटरवरून सुद्धा हत्तीच्या दोन्ही डोळ्यांच्या मधोमध गोळी मारायचा आणि हत्ती कोसळायचा. त्याचा निशाणा इतका भारी होता. पोलीसवाले जर कधी त्याला पकडण्यासाठी मोठी टीम घेऊन आले तर पठ्ठ्या आवाजाने हुशार व्हायचा व तिथून नोदोग्यारा व्हायचा. आणि जर कधी छोटी टीम घेऊन आले तर गडी खिंडीत गाठून त्यांचा कार्यक्रम करायचा. त्याला वर्दीबद्दल खूप चीड होती. एक घटना सांगितली जाते. आपल्या गावातील लोकांना आपल्या विरोधात भडकवत आहे आणि आपल्या बहिणीसोबत प्रेम प्रकरण आहे या शंकेने त्याने पी श्रीनिवासन या फॉरेस्ट ऑफिसरला अत्यंत क्रूरपणे मारलं होतं आणि त्याचे डोकं धडावेगळं करून त्याचा फुटबॉल खेळला होता. अधिकाऱ्याची बॉडी काही दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत भेटली होती. त्याने प्रसिद्धी आणि पैशासाठी कन्नड सुपरस्टार राजकुमार यांना त्यांच्या फार्म हाऊसवरून किडनॅप केलं आणि सरकारसमोर लोकहिताच्या डिमांड ठेवत लोकांमध्ये रॉबिनहूड म्हणून फेमस होण्याचा फसवा प्रयत्न केला होता. तब्बल 104 दिवस सुपरस्टार राजकुमार त्याच्या कैदेमध्ये होते. आतल्या गोष्टीनुसार त्याने सरकारकडून 20 कोटी रुपये घेतले होते. 1993, ठिकाण तमिळनाडू. तेव्हा तमिळनाडूमध्ये एक पोस्टर लोकांचं आकर्षण आणि पोलिसांसाठी चॅलेंज करणारं ठरलं होतं. त्यातील चेतवणीखोर आणि अर्वाच्य शिवीगाळ केलेला मजकूर होता. तेथील लोकल एसपीला चॅलेंज करत, उद्या मी विरंगुळीपट्टी येथे आहे, जर खरंच तू तुझ्या आईच्या पोटून जन्म घेतला असेल तर मला पकडून दाखव, असा आशयाचा मजकूर त्यात होता. दुसऱ्या दिवशी रॅम्बो गोपालकृष्णन या अधिकाऱ्याने आपल्या टीमसोबत त्या ठिकाणी बसने निघाला असताना रस्त्यात वीरप्पन आणि त्याच्या साथीदारांनी लाईनमॅनद्वारे ती बस उडवून दिली. त्यात जागेवरती 20 पोलीस शहीद झाले होते तर जवळपास 30 पोलीसवाले गंभीररित्या जखमी झाले होते. वीरप्पन इतका क्रूर झाला होता की त्याला त्याचे साथीदार गावकरी सुद्धा घाबरत होते. कारण कोणावर थोडी जरी शंका आली की वीरप्पन डायरेक्ट ट्रिगरवर बोट ठेवायचा. यातच एकदा पोलीस आणि त्याच्यामध्ये झालेल्या जटापटीमध्ये त्याने आपल्या केवळ 6 महिन्याच्या मुलीला डोकं आपटून तिची हत्या केली होती, कारण की तिच्या आवाजाने पोलीस हुशार होतील. आता याबद्दल 2-3 थेरीज मांडल्या जातात. कोणी म्हणतं की ती मुलगी आधीच मरण पावली होती, तर कोणी म्हणतं ती मुलगी त्याच्या हातून निसटून गेली होती. पण स्वतःच्या बचावासाठी तो कोणत्या थराला जाऊ शकतो हे आपल्याला कळतं. यासोबतच वीरप्पन गावातील लोकांना पैसा सुद्धा द्यायचा.
याविरुद्ध पोलीस गावातील लोकांना रिझल्ट भेटत नव्हता म्हणून टॉर्चर करायचे. यामुळे गावातील लोकांमध्ये वीरप्पनची छबी ही रॉबिनहूड म्हणून झाली होती. सततच्या पोलिसांसोबत होणारी चकमक आणि जॉईंट पोलीस टीम यामुळे त्याची गँग जवळपास 80% संपली होती आणि तो पुरता खचला होता. तेव्हा तामिळनाडूचे मुख्यमंत्री जयललिता यांनी STF हेड म्हणून के. विजयकुमार यांची नियुक्ती केली आणि वीरप्पनचा शेवटचा अध्याय त्यांनी लिहायला चालू केले. त्यांच्या हाती एक गोष्ट लागली होती जी त्यांना वीरप्पनपर्यंत घेऊन जाणार होती. हे जाणून घेण्याआधी आमच्या डेटा या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला आणखीन असेच व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करते. वीरप्पनला त्याच्या मिशा खूप प्रिय होत्या. त्यांना कलर करत असताना रंगाचा काही थेंब त्याच्या डोळ्यात गेले होते आणि त्याला दिसायला थोडा त्रास होऊ लागला. याच गोष्टींचं भांडवल करत पोलिसांनी वीरप्पनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि खबरीमार्फत त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी त्याला कन्व्हिन्स केलं आणि ऑपरेशन ककून याचा श्रीगणेशा झाला. तो तयार झाल्यावर पोलिसांनी एक ॲम्ब्युलन्स आपल्या खबरी, ज्याला ट्रेडर असं नाव दिलं होतं, त्याच्यातर्फे अरेंज केली, ज्यात वीरप्पनला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाणार होते. कमजोर झालेल्या वीरप्पनने पांढरा ड्रेस आणि लुंगी घातली होती, तर त्याची प्रिय आणि त्याची ओळख असलेली मिशी मात्र त्याने ओळख पटू नये म्हणून काढून टाकली होती. 18 ऑक्टोबर 2004च्या रात्री 9:30च्या दरम्यान तमिळनाडूच्या धर्मपुरी येथे उपचारासाठी ॲम्ब्युलन्स निघाली. त्याला पिक करण्यासाठी एक ड्रायव्हर सर्वन नावाचा तर एक हेल्पर, जे दोघेही STFचेच अधिकारी होते, ते पांढरे ॲम्ब्युलन्स घेऊन आले होते. तेव्हा वीरप्पन आणि त्याचे 4 साथीदार हत्यार घेऊन ॲम्ब्युलन्समध्ये चढले. आता त्यांच्यासोबत असलेल्या साध्या वेशातील पोलीस ॲम्ब्युश लावलेल्या आपल्या सहकाऱ्यांना सिग्नल देण्यासाठी काहीतरी कोड ठरवले होते. ते कोड कोणते होते तर गाडीवरील निळा लाईट चालू होता म्हणजे गाडीत वीरप्पन आणि त्याचे सहकारी आहेत. गाडीचा फॉग लाईट चालू आहे म्हणजे त्यांच्यासोबत हत्यारसुद्धा आहेत. ही गाडी धर्मपुरी रस्त्यात असलेल्या पप्पारापट्टीमधून गेले असता नारळ विक्री करणाऱ्या साध्या वेशातील पोलीस अधिकाऱ्याने वीरप्पन गाडीत असल्याचा संदेश पुढे ॲम्ब्युश लावलेल्या सहकाऱ्यांना पाठवला. जिथे ट्रॅप लावला होता त्याच्या 5 किलोमीटर आधीपासून एक ओमनी त्या ॲम्ब्युलन्सला फॉलो करत होती आणि मागचं ट्रॅफिक दुसऱ्या रस्त्याला वळवून रस्ता साफ करत होती, ज्यामुळे कोणताही निष्पाप जीव या घडामोडीमध्ये जाणार नाही. पोडी या गावात एक उसाने भरलेला ट्रक रस्त्यात आडवा लावण्यात आला होता आणि रस्ता ब्लॉक केला होता. STFची एक टीम रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला शाळेत हत्यार घेऊन तयार होती. गाडी ठरलेल्या ठिकाणी पोहोचली आणि प्लॅनिंगनुसार सर्वन या ड्रायव्हरने कचकटून ब्रेक मारली. गाडी अचानक थांबली. ॲम्ब्युलन्समधील सर्व लोक बेसावध झाले. त्याचवेळी ड्रायव्हर आणि हेल्पर जीवाच्या आकांताने पळत सुटले. ॲम्ब्युलन्समधील वीरप्पनला काही सुधारण्याच्या आत के. विजयकुमार यांनी स्पीकरवर त्याला वॉर्निंग दिली सरेंडर होण्याची. पण वीरप्पनकडून याला उत्तर भेटले AK-47च्या गोळीने. तब्बल 20 मिनिटं चाललेल्या या शूटआउटमध्ये 338 गोळ्या चालल्या. त्यातील काही गोळ्या वीरप्पनला लागल्या, एक डोळ्यात, एक डोक्यात तर एक स्पायनल कॉर्डला. जेव्हा के. विजयकुमार यांनी त्या ॲम्ब्युलन्सचे दार उघडले तेव्हा बिगर मिशनचा 52 वर्षाचा वीरप्पन नावाचं हे वादळ निप्स पडलेलं असल्यास त्यांनी बघितलं. शेवटी कायदेशीर न्याय मिळालाच. वीरप्पनचं आयुष्य म्हणजे गुन्हेगारी, दहशत आणि जंगलातलं साम्राज्य. पोलीस आणि सुरक्षा दलांना गुंगारा देत राहिलेला हा कुख्यात तस्कर शेवटी 18 ऑक्टोबर 2004 रोजी ऑपरेशन ककूनमध्ये ठार करण्यात आला. त्याच्या मृत्यूने दक्षिण भारतातील एक काळ संपला. पण त्याच्या आयुष्यावर आधारित सिनेमे, वेब सिरीज आणि पुस्तकं यामुळे वीरप्पनची कथा आजही चर्चेत असते. तर ही होती वीरप्पनची कहाणी, एक चंदन तस्कराचा वाढलेला प्रभाव आणि त्याचा शेवट. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा. तुमचं मत आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच निरनिराळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या डेटा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.